कस्तुरीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना वृंदा आशयचा अगदी मनोभावे नमस्कार. आज 7 मे कवी रवींद्रनाथ टागोर यांची जयंती. खरं म्हणजे कवी रवींद्रनाथांच्या निमित्ताने अगदी स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांनाच आठवते ती कलकत्त्याची भूमी. आणि ही कलकत्त्याची भूमी आठवली की मला आपसूकच आठवायला लागतात तिथले देवतुल्य ऋषी, अर्थात रवींद्रनाथांसमवेत मला आठवण येते ती स्वामी विवेकानंदांची, योगी श्री अरविंदांची. आणि मन नकळतपणे आनंदानं फुलून येतं या भूमीला मनोभावे वंदन करतं. आमार बांगला सोनार बांगला अशी मनोभूमी तयार होते. आज कवी रवींद्रनाथ टागोर यांना विनम्र अभिवादन करण्याचा प्रयत्न करते आहे एका काव्यरचनेतून. वृंदा आशय सादर करत आहे स्वरचित काव्य एकला चालो रे एक दंतकथा. कविराज, अंधारात तुम्ही लावला असा प्रकाशाचा दिवा. कविराज, अंधारात तुम्ही लावला असा प्रकाशाचा दिवा. विझवू शकेना त्याला कोणतीही वादळी हवा. मंत्र दिलात चाल एकटा, थकू नकोस कधीही. वेच रे तू प्रत्येक काटा, देवही देतो मग साथही. देवही देतो मग साथही. कविराज, जन्मताच तुम्ही रवींद्र. कविराज, जन्मताच तुम्ही रवींद्र. होऊन आलात इंद्र रव. रव म्हणजे आवाज आणि इंद्र देवांचा राजा. आणि म्हणून मला कवी रवींद्रनाथ टागोर यांचा आवाज म्हणजे देवांचा आवाज वाटतो. कविराज, जन्मताच तुम्ही रवींद्र. होऊन आलात इंद्र रव. चालता चालता हे महेंद्र. झालात अनाथांचा देव. झालात अनाथांचा देव. या देवाकडे माझ्या मनामधली एक व्यथा मला व्यक्त करावी वाटली आणि मी त्यांना म्हणलं, काय सांगू देवा तुम्हा. काय सांगू देवा तुम्हा माझ्या मनीची व्यथा. काळ उद्याचा म्हणेल. काळ उद्याचा म्हणेल. तुम्हा एक दंतकथा. तुम्हा एक दंतकथा. निस्वार्थपणानं निस्संगपणानं माणसं काम करू शकतात. यावर उद्याच्या काळाचा विश्वास बसेल की नाही कोणास ठाऊक. असो, आजच्या निमित्तानं कविराजांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. श्रीकृष्णार्पणमस्तु.